मराठा आरक्षण तीव्र होत असताना दुसरीकडे मात्र ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। जरांगेंच्या मागणीच्या विरोधात नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते साखळी उपोषण करतात, ज्याचा दुसरा दिवस आहे। या संदर्भातली माहिती देतात प्रवीण मुधोळकर। प्रवीण, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी ही आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे कोणत्याही मराठा समाजाच्या व्यक्तीला देऊ नका। आतापर्यंत जी कार्यवाही संपूर्ण प्रकरणामध्ये झाली आहे ती अशी आहे की ज्या लोकांकडे मराठा समाजाच्या लोकांकडे महसुली नोंदी आहे, 7/12 असतील किंवा प्रॉपर्टी असतील, जुन्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांच्या नोंदीमध्ये कुणबी असं लिहिलेलं आहे, त्या मराठा समाजाच्या लोकांना आता कुणबीचं प्रमाणपत्र मिळत आहे। पण याला ओबीसी महासंघाचा विरोध नाही आहे, पण सरसकट संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्या यासाठी हे आंदोलन सुरू आहे। 2 वर्षापूर्वी हे आंदोलन झालं होतं, मोर्चा निघाला होता या संविधान चौकातून आणि तेव्हा सरकारने जाहीर केलं होतं की कुठल्याही पद्धतीनं मराठा समाजाला सरसकट हे ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार नाही। त्यामुळे ओबीसी महासंघ आक्रमक आहे आणि हे साखळी उपोषण किमान आठवडाभर जे आहे ते चालणार आहे। त्यामुळे आता एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ओबीसी महासंघ जो आहे तो आपल्या भूमिकेवरती ठाम आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये जोपर्यंत लिखित आश्वासन दिलं जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे विदर्भामध्ये पूर्वी म्हणजे स्वातंत्र्याच्या काही वर्षानंतर जेव्हा अनेक मराठा समाजातल्या नेत्या लोकांनी कुणबीचं प्रमाणपत्र मिळवलं आणि पंजाबराव देशमुख तेव्हा होते, तेव्हा त्यांनी आवाहन केलं होतं समाजाला की ताबडतोब तुम्ही कुणबीचं ज्या लोकांकडे नव्हतं त्या लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र घ्या। त्यामुळे बहुतांश मराठा समाजातल्या लोकांनी विदर्भामध्ये हे कुणबीचं प्रमाणपत्र मिळवलं आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं। पण दुसरीकडे चंद्रकांत पाटील जे म्हणतायत की राजकीय आरक्षण मराठा समाजाला पाहिजे, तोही दावा आहे ओबीसी महासंघाचा की जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार नाही। त्यामुळे खूप साऱ्या निवडणुका असतात, गाव पातळीपासून ते लोकसभेपर्यंत। लोकसभेत काही ओबीसीचं आरक्षण नसतं, शेड्यूल कास्ट जे असतात, शेड्यूल ज्या जाती असतात त्यांनाच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये फायदा मिळतो रिझर्वेशनचा। पण इतर ज्या निवडणुका असतात त्याच्यात ओबीसीचं आरक्षण असतं। ते ओबीसीचं आरक्षण जर ओबीसीतून जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरच मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळेल। त्यामुळे ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे की आता मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण देऊ नका, कारण की ओबीसीतून आरक्षण दिलं तर राजकीय आरक्षण असेल आणि जे ओबीसी समाजातल्या लोकांना राजकीय फायदा मिळतो तो काही मिळणार नाही। त्यामुळे आता हे राजकीय आरक्षण पाहिजे असं ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं ओबीसीतून आरक्षण देऊ नका, वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, या भूमिकेसाठी ओबीसी महासंघ ठाम आहे। आजचा दुसरा दिवस आहे, 11 वाजतापासून हे आंदोलन सुरू होतं आणि 25 लोक साखळी उपोषणात बसतात। आठवड्याभरानंतर जर या संदर्भात काही ठोस कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण सुरू करू आणि मुंबईकडे कूच करू असंही ओबीसी महासंघाने सांगितलं आहे। धन्यवाद प्रवीण या संपूर्ण माहिती करता।